तुम्ही जर ह्या भारताचे नागरिक असाल ना, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीचा अधिकार तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि हा जर अधिकार तुम्ही वापरला ना, तर खरंच तुम्ही ह्या भारताचा नागरिक आणि या भारतामध्ये राजासारखं आयुष्य जगू शकता. आणि तुम्हाला जर हे राजासारखं आयुष्य जगायचं असेल, तर माहिती अधिकार नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज मी पुण्यामध्ये आलोय. आणि पुण्यामध्ये एक माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांच्याशी मी आज भेटणार आहे. हे कार्यकर्ते नसून हे एक प्रशिक्षक आहेत आणि गेले अनेक वर्ष ते भारतातील आपल्या पुण्यातील अनेक प्रशिक्षणार्थींना माहिती अधिकार काय त्याचं प्रशिक्षण देत आहेत. ते अब्राम आढाव सर आज माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की नेमका हा माहिती अधिकार काय आहे, तो कसा वापरायचा आणि तो अधिकार वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे. तर मी आज अब्राम आढाव सरांसोबत आहोत. सर नमस्कार. .com महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला माहितीचा अधिकार काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. या देशात 15 जून 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा लागू झालेला आहे. प्रजा ही राजा आहे. 26 जानेवारी 1950 पासून या देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजेच्या टॅक्स मधून या देशाचा कारभार चालतो. म्हणून या राजाला, या प्रजेला शासनाच्या तिजोरीतील माहिती मिळवण्याचा अधिकार भारतीय संविधानातील कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून दिलेला आहे. शासन जेवढा खर्च करते, शासनाचा जो हिशोब आहे तो हिशोब तपासण्याचा अधिकार भारतीय नागरिकाला आहे. आणि नागरिक या तिजोरीवर या माहिती अधिकार कायद्याद्वारे नियंत्रण ठेवू शकतो. निश्चितपणे सर, हा माहिती अधिकार जो आहे त्याचं प्रशिक्षण तुम्ही गेले अनेक वर्ष देतात. कशा पद्धतीचं तुमचं हे प्रशिक्षण असतं आणि हे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठं यावं लागेल, कशा पद्धतीने तुमचे हे काम चालतं? ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे हे ऑफलाईन द्वारे श्री बाळासाहेब ठाकरे कला दालन स्वारगेट या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण आयोजित करते. दर 3 महिन्याने या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण होते आणि नागरिक किंवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आमच्याकडे नोंदणी करून 2000 रुपये शुल्क भरून या प्रशिक्षणाचा पूर्ण आस्वाद घेऊ शकतात. आम्ही फक्त प्रशिक्षण देत नाही, तर प्रशिक्षणार्थीच्या प्रत्येक समस्या अडचणी समजून घेऊन त्याला आम्ही आयुष्यभर मदत करतो. प्रशिक्षणातून नागरिक हुशार झाला पाहिजे म्हणून आम्ही हे प्रशिक्षणाचं आयोजन. हे जे प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण प्रामुख्याने कुणी घ्यायला पाहिजेत आणि कुणासाठी हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त ठरेल? प्रशिक्षण कुणी घ्यावं यासाठी कायद्यात अशी तरतूद नाही आणि प्रशिक्षणासाठी नियम व अटी नाही. ज्याला या देशाची तिजोरी वाचवायची आहे, ज्याला या देशाचं संरक्षण करायचं आहे, ज्याला या देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान द्यायचं आहे, त्यानेच या प्रशिक्षणाला यायचं आहे. ज्याच्याकडे वेळ नाही, ज्याच्याकडे आपल्या कुटुंबासाठी वेळ आहे, ज्याला आपल्या देशाकडे, आपल्या देशाकडे, आपल्या मातृभूमीकडे पाहायला वेळ नाही, त्याने प्रशिक्षणाला येऊ नये. ज्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय आणि माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी आपलं योगदान द्यायचंय, त्याने प्रशिक्षणाला निर्भीडपणे यावं. निश्चितपणे आपण पाहत होतो की सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर तुमचा देश वाचवायचा आहे, एक देशाचा नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य बजवायचं आहे, तर तुम्हाला हे प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता आणि यांचं प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण घेऊ शकता. कॅमेरामॅन महेश, संतोष. .com महाराष्ट्र, पुणे.